सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भाई जगताप यांनी ही जी लक्षवेधी मांडलेली आहे त्या लक्षवेधीचं त्यांनी जी त्यांच्या मनातली शंका असल्या सगळ्यात निरसन करावं अशा प्रकारची विनंती वजा आवाहन केलेलं आहे आणि म्हणून त्याच्याकरता सभापती महोदय थोडंसं डिटेल त्या ठिकाणी माहिती देणं उत्तरावर समाधानी आहेतच ते फक्त तोंडी बोलावं ऑन रेकॉर्ड यावं त्यांची ऑन रेकॉर्ड यावं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे बोरिवली मुंबई शहराच्या उत्तरेस अरबी समुद्रापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्र 104.8 चौरस किलोमीटर असून त्यापैकी 42 चौरस किलोमीटर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा 16.93 चौरस किलोमीटर, मुंबई उपनगर 47.84 किलोमीटर. या व्यतिरिक्त आरे कॉलनी येथील 2.867 चौरस किलोमीटर क्षेत्र भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन म्हणून ठेवण्यात आलेले आहे. अधिसूचित झाले असून सदर क्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात घेण्यात आलेले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वन्यजीव विभागाअंतर्गत तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य असून त्याचे क्षेत्रफळ 85.70 चौरस किलोमीटर आहे. सदर राष्ट्रीय उद्यानामध्ये साधारणतः दर दिवशी सुमारे 5,000 देशी आणि विदेशी पर्यटक येत असतात आणि ते भेट देत असतात. सदर राष्ट्रीय उद्यानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्याने मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या 3 जिल्ह्यातील दाट लोकवस्तीच्या नागरी क्षेत्राच्या मधोमध वसलेले असून जगातील अत्यंत मोजक्या निवडक राष्ट्रीय उद्यानापैकी एक आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये जागतिक दर्जाची विद्यापीठ स्थापन करून त्याचे नामकरण अटल बिहारी वाजपेयी उद्यान करावे अशा आशयाचे प्राध्यापक RD झा, संस्थापक अध्यक्ष पंडित यशोदेव शैक्षणिक धर्मदाय संस्था ठाणे यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना उद्देशून निवेदन वन विभागास प्राप्त झाले. उक्त निवेदन राष्ट्रपती महोदया व माननीय पंतप्रधान महोदय यांनाच देखील सुद्धा चिन्हांकित करण्यात आले आहे. उपरोक्त निवेदनामध्ये अर्जदाराने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनी म्हणजे दुग्ध वसाहत यांच्या क्षेत्रात एकात्मिक वसाहत इंटिग्रेटेड टाउनशिप विकसित करणे त्याकरता परवानगी देणे, उपरोक्त संकुलाचे नामकरण अटल बिहारी वाजपेयी उद्यान असे करावे याकरता शासनात विनंती केली होती. उपरोक्त विनंती अर्जासोबत सहपत्रानुसार प्रास्ताविक विद्यापीठात वैद्यकीय दंतवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणे, सदर वसाहतीमध्ये समाजातील गरजू लोकांना रहिवासाची अन्न पाण्याची सुविधा करणे इतर बाबीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मौजे गोरेगाव आरे कॉलनी येथील 300 एकर जागा मिळण्याबाबतचा पंडित यशोदेव शैक्षणिक धर्मदाय संस्था ठाणे यांच्या मागणीच्या अनुषंगाने तहसीलदार बोरिवली यांच्याकडून देखील पत्रव्यवहार संबंधितांना करण्यात आलेला आहे. सदरचे निवेदन मंत्रालयीन प्रचलित कार्यपद्धतीनुसार नियमानुसार तपासून उचित कारवाई करण्याकरता सन 2025 मध्ये प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांना पाठवण्यात आले होते. सदर अर्जदार यांच्या निवेदनाबाबत विभागामध्ये प्रत्यक्ष येऊन वारंवार पाठपुरावा करत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदर अर्जदार ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्याकडून वारंवार होणारा पाठपुरावा विचारात घेता सन 2026 मध्ये स्मरणपत्र निर्गमित करण्यात आले. त्यानुसार सदरच्या निवेदनातील मागणी कायदेशीर दृष्ट्या उचित नसल्याचे सदरचे निवेदन आवश्यक ती कारवाई करून दप्तरी दाखल करण्यात आले आहे. म्हणजे आता त्या अर्जाचा एंड झालेला आहे. सदर प्रकरणी समविषयासंदर्भात सन 2019 पासून विभागाकडे निवेदन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे. सदर निवेदनावर देखील विभागाकडून मंत्रालयीन प्रचलित कार्यपद्धतीनुसार वेळोवेळी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी त्यांच्या दिनांक 15/5/2026 रोजीच्या पत्रान्वये कळवल्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिसूचित क्षेत्रात विद्यापीठ स्थापन करणे ही बाब विधिग्राह्य असल्याचे कळवले आहे.
तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नामकरण अटल बिहारी वाजपेयी उद्यान असे करणे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करणे शासन कारवाई करत असलेल्या मजकुराची बातमी काही वर्तमानपत्रामध्ये झलकल्याने संभ्रमावस्था निर्माण झाल्याची वस्तुस्थिती आहे. सदर प्रकरणी स्पष्टपणे नमूद करण्यात येते की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नामकरण अटल बिहारी वाजपेयी उद्यान असे करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही किंवा त्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन क्षेत्रावर जागतिक दर्जाचे विद्यापीठ स्थापन करणे ही बाब वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व वन संवर्धन अधिनियम 1980 उल्लंघन करणारे आहे. अशा प्रकारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नामकरण करण्याचा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात विद्यापीठ स्थापन करण्याचा, एकात्मिक वसाहत विकसित करण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचे याबाबत संदिग्धता निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला धन्यवाद. हा आता पुढचा सभापती महोदय, आता हे फक्त लिखित वाचलं. नाही आता जरा मला आणखी सन्माननीय बाई जगताप यांनी एक गोष्ट सांगितली की त्या संजय गांधी उद्यानामध्ये पूर्वी आदिवासी पाडे होते. आता भाईनी मुंबईचं वर्णन करताना कोली वगैरे त्याच्यात आगरी, कोली, भंडारी आणि आदिवासी या 4 ज्या जातीचा समावेश होता. आता ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात उपरे कोणी खरे आपल्या महाराष्ट्रातले काही लोकही मुंबईत आले, उपरे शब्द बरोबर नाही. शेवटी ते ठीक आहे, तो गरजेनुसार. शेवटी गावाकडे रोजगार मिळत नाही, मुंबईकडे रोजगार शोधण्यासाठी आला तर त्याला आपण उपरा आपल्या मराठी माणसाला तरी म्हणू शकत नाही. आपण राहिला माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकरांच्या सूचनेनुसार तिथे असलेली एक 30 एकर जागा त्याचा TDR त्या जागा धारकाला देऊन त्यातल्या बऱ्याचशा जे लोक जे अनऑथराईज आहेत त्यांना कोर्टाने ऑथराईज करण्याचे काही गोष्टी मान्य केल्यामुळे त्यांची तिथं सोय होणार आहे. राहिलेल्या त्या मूलच्या आदिवासी लोकांना अरे कॉलनीजवळ आजच्या मुद्द्याला इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जागा आहे, तिची परवानगी घेऊन त्या ठिकाणी ग्राउंड+1च्या अशा इमारती म्हणजे घरं बांधून त्यांना 2200 लोक साधारणपणे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा बोगस आदिवासी आहेत आणि ते पण शोधण्याचं काम मी आमच्या वन खात्याला सांगितले. हु इज ओरिजिनल आदिवासी ही मस्ट गेट दॅट ऑपॉर्च्युनिटी, अदरवाईज दे शुड नॉट गेट. आणि अशा प्रकारची स्पष्टता तयार करून आपण जो प्रश्न तो पण न्यायालयात मुद्दा काढून घेतलेला आहे.